तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्हा पोलीस दलात नवीन मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी नारळ फोडून या नवीन अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन केले। बुलढाणा जिल्ह्यातील गुन्ह्याची जलदरित्या उकल होण्यास मदत होणार आहे। 7 किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक व न्यायवैद्यकीय पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे। या सुधारणांचा एक प्रमुख भाग म्हणून राज्य शासनाच्या धोरणानुसार मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनची उपलब्धता करण्यात येणार आहे। त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात 2 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध झाल्याने गुन्ह्यांचा आणि गुन्हेगारांचा छडा लावणे सोपे होणार असून न्याय वैद्यकीय सहाय्य पुरवण्यासाठी हे अत्याधुनिक वाहन उपयुक्त ठरणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे। गुन्हे तपास यंत्रणेला तांत्रिक बळकटी देण्यासाठी तसेच दिवसेंदिवस वाढत चाललेल्या विविध गुन्ह्यांवर अंकुश लावण्यासाठी खामगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे अनावरण करण्यात आले। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद, बुलढाणा। सर, आज आपले ते मोबाईल डिटेक्शन व्हॅन आलेली आहे, काय सांगा? न्याय सहाय्यक प्रयोगशाळा संचालनालय गृह विभाग मुंबई यांच्या मार्फत आज आपल्या जिल्ह्यामध्ये खामगाव उपविभागासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध झालेली असून त्यात 4 वेगवेगळे तज्ज्ञ असून त्याच्या माध्यमातून उपविभागामध्ये जे काही 8 पोलीस स्टेशन आहेत, कुठलाही गंभीर गुन्हा घडल्यास त्यात तांत्रिक विश्लेषण करून आणि वेगवेगळ्या पद्धतीने एक्सपर्टचं त्यात सर्व कामकाज पाहून त्यात सर्व पुरावे गोळा केला जाणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला तपासामध्ये आणि कोर्टात कन्व्हिक्शन घेण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे।